नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये कल्पना आणि विमल ह्या लाडू बनवत असतात तेव्हा सायली ही चिवड्याची तयारी करत असते आणि मस्त चिवडा ती तयार करते। कल्पना म्हणत असते की अगं विमल, मला तर जाम टेन्शन आले की आता आपण तिघीजणी ही तयारी करण्यासाठी आहोत आणि दिवससुद्धा खूप कमी राहिले लक्ष्मीपूजनासाठी, तेव्हा आपल्याला पटपट सर्व तयारी करावी लागेल, मला खूप टेन्शन आले। तेव्हा ती अस्मितासुद्धा काही एका कामामध्ये मदत करत नाही। तेव्हा मात्र विमल म्हणते की अहो वहिनी, कशाला इतकं टेन्शन घेता, ते बघा तुमची सून अगदी सर्व काही व्यवस्थित करतात आणि आपण इथे लाडू जरी वळवत बसलो ना, तेव्हा अख्ख्या दिवसभरात सर्व स्वयंपाक हा रेडी असेल। तर सायली खूप छान प्रकारे चिवडा बनवते, शंकरपाळ्या बनवत असते आणि काटेरी शेवसुद्धा मस्त अशी बनवते। तेव्हा लगेच विमल म्हणत असते की अहो वहिनी बघा, ते पाक सर्व स्वयंपाक हा तयार झाला। तेव्हा मात्र कल्पना मनात विचार करत असते की आज प्रतिमा असती तरी सायलीवर खूपच खुश झाली असते, कारण सायलीमध्ये अगदी आपल्या प्रतिमाचेच गुण दिसतात, अगदी प्रतिमासारखं ती वागत असते। त्यानंतर इकडे प्रियाला मात्र काही स्वयंपाक येत नसतो, मोबाईलमध्ये बघते आणि ती रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करते, परंतु तेल हे खूप तापल्यामुळे तिचे जी काही चकले असतात त्या जळून जातात आणि तशाच ती ओढून तेलासकट ताटामध्ये काढत असते, काही एक मात्र जमत नसते। त्यानंतर इकडे प्रतिमा ही रोडने काही दिवाळीचं फराळ घेऊन जात असते, तेव्हा प्रतिमा ही सर्वांना फराळ विकत असते आणि त्यातून काही पैसा मिळेल तो ती आपल्या वापरासाठी करत असते। तेव्हा रोडने ती फराळ विकतच चाललेली असते, पॉकेट बनवलेले असतात। तेव्हा काही गुंड हे प्रतिमाच्या मागून येतात आणि प्रतिमाला म्हणतात की ए मावशी, का तोंड लपवतेस, म्हणून लगेच पडदा ए पडदा हे गाणं म्हणू लागतात आणि तिच्या पिशवीतील ते फराळ आहे ना, ते काढून इकडे तिकडे फेकून देऊ लागतात। तेव्हा तो गुंड चकलीचे एक पॉकेट काढतो आणि खात असतो। तेव्हा प्रतिमा म्हणत असते की पैसे दे, कारण तिला बोलता येत नसते आणि हाताच्या खुनाने ते हे सर्व सांगत असते। तर तो गुंड म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही आणि तो दुसऱ्या गुंडाकडे ते पॉकेट देतो। तेव्हा ते गुंड प्रतिमाला खूप त्रास देत असतात। प्रतिमा त्यांना हात जोडून विनवणी करत असते की माझं घेऊन द्या, म्हणून ती पिशवी घेते आणि तिथून जायला निघते। तर ते गुंड तिच्या हातातून ती पिशवी हिसकावत तिचं ते जे काही पदार्थ आहे बनवलेले ते पूर्णपणे खाली पाडून देतात आणि सर्वत्र ते पॉकेट उद्ध्वस्त झालेले असतात। तर प्रतिमाला खूप वाईट वाटते आणि ते पॉकेट ती गोळा करत असते, तेव्हा ते गुंड परत तिला त्रास देत असतात। तेवढ्यात लगेच तेथे कुसुम येते आणि त्या गुंडाचा हात धरते आणि देतो की नाही तिच्या हातामध्ये ते पॉकेट असं बोलते। तेव्हा तो गुंड वळून बघतो, तेव्हा कुसुम म्हणत असते की काय रे, तू जन्माला आला तेव्हा तुला बोलता येत होते का, आणि तुझ्या आईच्या वयाची ही बाई आहे, तू तिला का त्रास देतो। तेव्हा लगेच तो गुंड म्हणतो की ए बाई, तू कोण आहेस। तेव्हा लगेच कुसुम म्हणत असते की माझ्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये चल, तेव्हा तुला सांगते की मी कोण आहे ते। कुसुम म्हणते की माझा जावई खूप मोठा वकील आहे, त्याला सांगते आणि तुम्हाला बघा कसे तुरुंगामध्ये खडी फोडण्यासाठी लावते, थांबा आता मी त्याला कॉलच करते। तेव्हा ते गुंड घाबरतात आणि जायला निघतात। तर कुसुम म्हणते की कुठे चालले, आणि ह्या बाईला त्रास देत होतात ना, आणि कुसुम त्या गुंडांना प्रतिमाला पैसे देण्यासाठी सांगते। तेव्हा ते गुंड घाबरतच आपल्या पॉकेटमधून पैसे काढतात आणि प्रतिमाला देऊ लागतात। तर प्रतिमा मात्र ज्या गुंडाने तिचं फराळ घेतलेलं असतं त्याच्याकडूनच पैसे घेते आणि जितके पैसे होतात तितकेच घेते आणि बाकीचे पैसे ती त्याला रिटर्न करते आणि एक फराळाचं पॉकेटसुद्धा ती त्या गुंडांना देते। तेव्हा लगेच कुसुम म्हणते की आता हिची माफी मागा आणि येथून चालते व्हा। तेव्हा लगेच ते प्रतिमाची माफी मागून गुंड लगेच तेथून पळून जातात। तेव्हा कुसुम ही प्रतिमाच्या हाताला धरते आणि तिला बाजूला बसवण्यासाठी घेऊन जाते। त्यानंतर इकडे प्रतिमा म्हणते की त्या बाईने सांगितल्या तसेच चकल्या करते, पण त्या का होत नाही, या किल्लेदारांच्या थोबाडावर फेकण्यासाठी मी कुठून फराळ घेऊन येऊ। तेव्हा तन्वीला जाम टेन्शन येते। तेव्हा ती सर्व किचन साफसफाई करून लगेच 2 डब्बे हे फराळ तयार करते आणि आता फराळसुद्धा रेडी झालेले आहे म्हणून थोडीशी खुश होते। त्यानंतर इकडे प्रतिमा ही कुसुम सोबत एका झाडाखाली येऊन बसते। कुसुम प्रतिमाला पाणी पिण्यासाठी देते। तर कुसुम म्हणते की ताई, तुम्ही मला ओळखले का, त्या दिवशी रिक्षासमोर तुम्ही माझ्या आल्या होतात आणि आपण हॉस्पिटलला गेलो होतो। तेव्हा प्रतिमा खुणावून तिचे आभार मानते आणि आपण 2दा भेटलो असे म्हणते, 2दा तुम्ही मला वाचवले। तेव्हा लगेच कुसुम विचारत असते की ताई, तुम्ही कुठे राहता हो।
तेव्हा प्रतिमा ही खुणावून मंदिर दाखवते आणि दर्शन घेण्यासारखं म्हणजे तेव्हा कुसुमला समजते की तुम्ही मंदिरात राहतात. तेव्हा कुसुम विचारते की तुमच्यासोबत कोण राहते, नवरा बायको, तुमचे मुलं वगैरे कोणी का? तेव्हा प्रतिमा कोणीच नाही असे खुणावून सांगते. तेव्हा कुसुम म्हणते की म्हणजे तुम्ही माझ्यासारख्या एकट्याच राहतात आणि तर मी सुद्धा लोणची पापड बनवते आणि एकटीच राहते. तर प्रतिमा खुणावून विचारते की एकटीच का? तर कुसुम हो बोलते. प्रतिमा तिला खुणावून ते फराळ दाखवते आणि कुसुम विचारते की तुम्ही हे फराळ बनवतात आणि आपलं म्हणजे पोट पाण्याचं बघता का? तेव्हा प्रतिमा ते खुणावून कुसुमला सर्व काही सांगत असते. तर कुसुम म्हणते की ताई, मी राग नका मानू, तुम्हाला एक गोष्ट विचारू का? मी सुद्धा एकटीच राहते, मग तुम्ही माझ्यासोबत राहण्यासाठी माझ्या घरी येतात का? आपण एकमेकींच्या सोबतीने राहू, मला सुद्धा कुणाच्या तरी सोबतीची खूप गरज आहे. तर प्रतिमा हात जोडते आणि नाही नको असे म्हणते. कुसुम म्हणते की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपलं काहीतरी ऋणानुबंध आहे, त्यामुळे ताई तुम्ही प्लीज माझं मन नका मोडू आणि माझ्या घरी राहण्यासाठी चला हो. तर प्रतिमा हात जोडून नाही नको बोलते. तेव्हा कुसुम म्हणते की देवी आईने ठरवलंच आहे की आपल्या दोघींना एकमेकींना ती परत परत भेटवते, म्हणजे काहीतरी ठरवलेच असणार की या दोन जीवांना एकमेकींचा आधार द्यायचा. तेव्हा प्रतिमा शेवटी कुसुमबरोबर जायला तयार होते आणि कुसुमला तर आनंद होतो आणि ताई तुमचं सामान घेऊ आणि आपण घरी जाऊ असे बोलते. तर प्रतिमा त्या दोन छोट्याशा पिशव्यातलं ते गाठोडं दाखवते. माझं बस इतकंच सामान आहे असं खुणावून सांगते. तर कुसुम म्हणते की काही हरकत नाही, चला आपण आपल्या घरी जाऊयात. म्हणून त्या दोघी आपल्या घरी जायला निघतात. त्यानंतर इकडे सर्वजण घरी येतात आणि तन्वीला विचारतात की काय बनवले ते तरी दाखव अगोदर. रविराज म्हणतो की तन्वी दाखव ना गं काय बनवले तू. तेव्हा लगेच दोन डब्बे ती दाखवते आणि एकावर तिने करंजीची चिठ्ठी चिटकवली असते आणि दुसऱ्यावर चकलीची. तेव्हा सुमन म्हणते की अगं किती कमी वेळात तू करंज्या बनवल्या, मला सुद्धा बनवल्या नसत्या. तेव्हा रविराज खुश होतो. रविराज म्हणतो की माझ्या प्रतिमाचे काहीतरी गुण तुझ्यामध्ये आहे असे तू आज दाखवून दिले. रविराज म्हणतो की दाखव, आता तू तर खूप छान नावंसुद्धा त्यावर लिहिले, त्यामुळे ते पदार्थ अगोदर आपण बघूयात. सुमन म्हणते की अगोदर देवाला ठेवायचे, मग आपण फराळ करायचे. तेव्हा रविराज म्हणतो की आम्ही फक्त झाकण उघडून बघतो की त्यामध्ये खरंच काय आहे. तर रविराज हा लगेच डब्बा उचकतो. तर तन्वी खूपच घाबरलेले असतात आणि त्या डब्यामध्ये चक्क फक्त बिस्किटचे पुडे निघतात. त्यानंतर इकडे आपल्या सायलीचं सर्व पदार्थ तयार झालेले असतात. तर कल्पना म्हणते की सायली असल्यानंतर मला अजिबात टेन्शन नसते, ती सर्व काही अगदी मनापासून सर्व करत असते. तेव्हा सायली खुश होऊन म्हणते की आई, प्रत्येक गोष्ट ही बाईने मनापासून जर केली तर त्या मनातील प्रसन्नता त्या पदार्थामध्ये उतरत असते आणि ती जास्त चविष्ट होत असते. कल्पना खुश होऊन म्हणते की सायली हे बघ, तू आत्ता अगदी प्रतिमासारखी बोलली. तेव्हा सायली म्हणते की हो का, त्यासुद्धा असाच बोलायच्या का? तेव्हा कल्पना म्हणते की अगदी तुझ्यासारख्या. कल्पना म्हणते की आता पूर्णाईला सुद्धा प्रतिमाचा प्रत्येक पदार्थ ओळखायचा आणि त्यांना त्यांच्या हातचेच फराळ लागायचे. तेव्हा लगेच सायली मनात विचार करते आणि कल्पनासुद्धा म्हणत असते की आता प्रतिमा कधी येईल आणि ते दिवस परत कधी येतील. तेव्हा सायलीसुद्धा मनात म्हणते की ते दिवस तर आता यायलाच हवेत. आणि प्रतिमा आत्यांना मला विचारायचे की तुमच्यात आणि माझ्यामध्ये इतकं सारखेपणा कसं आहेत, काय संबंध आहे आपला. पण प्रतिमा आत्या आता कुठे असतील याचा सायली विचार करते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायली ही कुसुमला व्हिडिओ कॉल करते आणि कुसुम प्रतिमाबद्दल सायलीला सर्व काही सांगते. तेव्हा लगेच सायली म्हणत असते की त्या ताई कुठे आहेत, प्लीज मला त्यांना दाखव ना. तेव्हा कुसुम खुश होऊन मी व्हिडिओ कॉल फिरवते असं सायलीला म्हणत असते. आणि आता प्रतिमा ही सायलीसमोर येणार का आणि सायली हीच आपल्या प्रतिमा आत्याला ओळखणार का, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.